तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण आलेलो आहे आणि काका नाव काय? अरुण शरद भिवरे, तासगाव. तासगाव. बरं, काय प्रभाग 5 मध्ये आता तुमच्या पसंतीचा कोणतं पक्ष आहे, कोणता पार्टी आहे, कोणता उमेदवार आहे? आता तासगावमध्ये जर तसं जर म्हणाल ना तर चारही पक्ष तुल्यबळ आहेत. चारही पक्षाचे उमेदवार जे आहेत ते सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत. त्यामुळे होणारी जी लढत आहे ती चौरंगी लढत होणार आहे. आणि येणाऱ्या नजीकच्या काळात बघू, शक्यतो कसं आहे की केंद्रातही भाजपचे सरकार आहे आणि राज्यातही भाजपचं सरकार आहे. तरी लोकांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य त्या उमेदवाराला मतदान केलं तर ते अधिक प्रभावी ठरेल असं मला वाटते. बरं, आता तुमचा जो प्रभाग आहे, तुमच्या पसंतीचा कोणता पक्ष आहे तरी पण? आता आमच्या भागात असं जर म्हटलं तर चारही पक्ष तुल्यबळ आहेत. त्यातल्या त्यात अधिक जर पसंत म्हटलं तर BJPच्या दृष्टिकोनातून भाजपचा पक्ष जास्तीत जास्त मतं खेचून तो आपल्या विजयाकडे येईल असं मला वाटते. काय नाव काय तुमच्या उमेदवाराचं आहे आता प्रभाग 5? प्रभाग 5मध्ये आता उमेदवारांचं नाव प्रभाग 5मध्ये भाजपकडून अश्विनी संतोष माळे या उभे आहेत. बरं, आता तुम्हाला काय समस्या आहेत का या तुमच्या प्रभाग 5 मध्ये? समस्या तर अनेक आहेत. काय आहेत? समस्याचं समस्या काय निराकरण आता कसं करतात आणि काय करतात याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बरं, मग भारतीय जनता पक्ष तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या समस्यांचं निरसन करू शकेल आता? हां, करू शकेल ना. बरं, काय बाकी नगराध्यक्ष पद भारतीय जनता पक्षाकडे आलं तर सर्वसाधारण जो काही तासगाव शहर आहे, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर थेट मतदान असल्यामुळं त्याच्यामध्ये नक्की असं काय सांगता येणार नाही कोण निवडून येईल किंवा कोण येईल. कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत आणि रस्सीखेच चांगली होईल असं वाटतंय. हां, अर्थातच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पॉझिटिव्ह कौल हा पहिला कौल या ठिकाणी प्रभाग 5 मध्ये भेटलेला आहे.